नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण आपला रस्ता शोधत असतो, आपलं जीवन आपल्या आपल्या परीने आपण घडवत असतो, अनेकांना जाता येता मदत करत असतो. पण ह्या सगळ्या सहसंवेदना, ह्या सगळ्या आपल्यामधल्या भावना या प्रत्येकीलाच शब्दबद्ध करता येतात असं नाही. काही मोजक्या मंडळींना शब्दबद्ध करता येतात, त्या कवयित्री म्हणून आपल्याला प्रसिद्ध असलेल्या दिसतात. तसंच आपल्या रोजच्या जीवनातले अनुभव हे ज्यांनी शब्दबद्ध केले अशा शर्मिला भट आपल्याबरोबर आहेत. नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या सखी सह्याद्रीमध्ये. कवितेचा तुमचा प्रवास हा कसा सुरू झाला? सेल्फी ह्या पहिल्या मराठीतल्या कविता संग्रहाचं प्रकाशन तुमचं झालं, त्या सगळ्याबद्दल आज आमच्या सख्यांशी तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत. काय सांगाल कविता संग्रहाबद्दल आणि तुमच्या कवितेच्या प्रवासाबद्दल? धन्यवाद पूर्वा. मराठीमध्ये कवितांचं एक कविता संग्रह माझा सेल्फी या नावाचं आत्ताच प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे. म्हणजे आधी कवितेचा प्रवास कसा झाला तर तो बरीच वर्षांपासून छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला दिसत असतात, बघत असतो, त्या आपल्याला कुठेतरी आपण आतमध्ये त्या टिपून घेत असतो. पण प्रत्येक वेळी बाहेर येणं होतं असं नाही. आपला हा जो प्रवास होतो आहे त्या प्रवासात आपल्या सख्यांनाही आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला फोन नंबर सांगते. आजचा विषय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, सेल्फी आणि मी हा आपला विषय आहे. आणि त्याकरता आपल्याला जर का सहभागी व्हायचं असेल तर आपले फोन नंबर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. हॅलो, कशा पद्धतीने आपण ह्याकडे वळतो, ह्या प्रवासाकडे? याच्यात असं एक तर तुम्हाला भाषेची थोडी तरी गोडी असतेच, म्हणजे प्रत्येकाला असते. कारण आपल्या जाणीवा असतात, पंचेंद्रियांमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी समजत असतात. पण त्या तेवढ्या उत्कटतेने प्रत्येकाला व्यक्त होणं जमतंच असं नाही. याच्यासाठी असं झालं, म्हणजे मी पूर्वाश्रमीची लग्नापूर्वीची महाजन म्हणजे महाराष्ट्रीयन कुटुंबातली आहे आणि लग्नानंतर भट म्हणजे गुजराती कुटुंबातली आहे. तर अर्थात मी गुजराती शिकले, लिहायला वाचायला बोलायलाही. पण मराठीशी संबंध थोडा मधल्या काळामध्ये कमी होत चाललाय असं मला जाणवत होतं आणि त्या संसाराच्या धांदलीमध्ये तसं काही जमत नव्हतं. थोडं जेव्हा विश्रांतीचे क्षण आले, मुलं मोठी झाली, त्याच्यानंतर फेसबुक जेव्हा त्याच वेळी नवीन झुकेरबर्ग घेऊन आले होते आपल्या आयुष्यात आणि आम्ही त्याच्यावरती असंच व्यक्त व्हायला सुरुवात केलेली. त्याच्यामुळे भीड चेपली गेली. नाहीतर तशी थोडं अंतर्मुख म्हणता येईल असा स्वभाव आहे, कोणाशी पटकन बोलीन असं नाही. पण तिथे तेवढं जमलं मला. थोडं नोकरीतलं मार्केटिंगचं स्किल आलं असेल कामाला आणि तिथे काय झालं, एक छोटा ग्रुप केला होता आम्ही घरातल्याच लोकांनी, बहीण भाऊ आणि आमचे नातेवाईक वगैरे. आणि एक एक विषय देत होतो, आठवड्याचे 15 दिवसाचे, आणि त्याच्यावरती आपल्याला जसं जमेल तसं व्यक्त व्हायचं असं ठरवलं. तर कोणी निबंध लिहायचे, कोणी लेख लिहायचे, कोणी फोटो पाठवायचे. त्यावेळी मला समजलं की मी थोडीशी पद्यरूपामध्ये व्यक्त होते आणि अशा पद्धतीने ना माझ्या हातली कविता स्वतःच तिची वाट शोधत बाहेर आली. वा, म्हणजे कुठेतरी तो प्रवास हा आतून बाहेर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मंडळी, आपल्याला हा ज्या वेळेला प्रवास करायचा असतो त्यावेळेला कोणाची तरी सोबत लागते, कोणाचा तरी हात आपल्या हातात असावा लागतो, तर हा प्रवास अधिकाधिक उत्तम होतो. आणि आमचा सखी सह्याद्रीचा प्रवास हा तुमच्या हातात हात घालून होत असतो. त्यामुळे तुम्हाला आमच्याशी जर का संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि त्याकरता आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 022 ह्या STD कोडसह 24 90 80 50 आणि 24 98 80 50. त्यावेळेला नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि काय तुमच्या मनातले प्रश्न असतील तर ते आमच्याशी नक्की सहज संवादातनं ह्या प्रवासाबरोबर तुम्ही उलगडत जालच. सेल्फी ह्या पुस्तकाबद्दल ज्या वेळेला आपण बोलतो शर्मिलाताई, त्यावेळेला त्याचं मुखपृष्ठ हे पद्मश्री जे आपले आहेत त्यांनी केलेलं आहे, वासुदेव कामत यांनी. तर त्या मुखपृष्ठाबद्दल आणि अर्थातच वासुदेव कामत यांच्याबद्दल काय सांगा? जरूर. वासुदेव दादा आणि आम्ही बोरिवलीमध्ये श्रीकृष्णनगर हे त्या नदीकाठी असलेलं एक छोटंसं हिरवाईमध्ये नटलेलं असं छोटंसं नगरच आहे, गाव आहे. आणि आमची शाळा चोगले हायस्कूल. तर
त्यामुळे आमचा परिचय होता, आमचा घरापासून पिढीजात संबंध आमचे वासुदेव दादांबरोबर आहेत. आणि त्यांना माहिती होतं थोडंफार मी कविता लिहिते. दादा सुद्धा कविता चांगल्या लिहितात आणि त्यांच्या कविता मी बऱ्याचदा वाचलेल्या आहेत अभिवाचनाच्या कार्यक्रमांमध्ये. आणि ते चित्रांमध्ये पण छान व्यक्त होतात. तर मी जेव्हा म्हणजे हे पुस्तक करायचं ठरलं तेव्हा मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं दादा असं एक पुस्तक कवितेचं करायची इच्छा आहे, तर ते मुखपृष्ठ मला त्याच्यासाठी तुम्ही करून द्याल का? आणि दादाने इतक्या सहजपणे सांगितलं, हो जरूर देईन करून. तर माझ्यासाठी म्हणजे तिथे स्वर्ग दोन बोटं म्हणतात तसं झालं होतं की वासुदेव दादा माझ्यासाठी मुखपृष्ठ करतायत. त्याच्यानंतर ते खूप व्यग्र असतात त्यांच्या कामात, अयोध्येच्या कामामध्ये, आणि त्यांना पद्मश्री मिळाली. त्याच्यानंतर मी म्हटलं आता तर हे आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पण कमाल म्हणजे त्यांनीच फोन केला समोरून आणि सांगितलं, ताई मी असं कवितेच्या पुस्तकासाठी मुखपृष्ठासाठी कामाला सुरुवात केलेली आहे. मी आत्ताच पॅलेटवरती असं चित्र लावलंय आणि मी असा विचार करतोय. आणि आमचे बरेच एकमेकांशी असे फोनवरती जेव्हा संवाद होत होते त्यांनी कमाल म्हणजे पुढे सांगितलं की मी त्या कविता वाचतोय आणि त्या कवितांमधून मी तुम्हाला त्याची रेखाटनही करून देईन आतमध्ये. बरं, तर म्हणजे किती बारकाईने ती व्यक्ती आपल्या कविता वाचते, ते शब्द समजून घेते आणि त्याच्यातनं ते चित्र काढतात की त्या चित्रातनं ती पूर्ण कविता कोणालाही सहज समजू शकते. या कवितेचं पुस्तकाचं नाव आधी थोडं वेगळं होतं. याच पुस्तकामध्ये एक कविता आहे सेल्फी नावाची. ते जेव्हा त्या कवितेपर्यंत आले तेव्हा म्हणाले, ताई मला वाटतं की आपण या पुस्तकाचं नाव सेल्फी असं घेतलं तर चांगलं राहील. मी म्हटलं दादा मराठी पुस्तक आहे, हिंदी इंग्लिश नाव आहे आणि हल्लीचं एकदम नवीन ट्रेंडिंग वगैरे, आणि तसं म्हणजे माझ्या वयाकडे बघता सुद्धा. तर ते म्हणले असं नाही आहे, तुम्ही तुमच्या मनातल्या भावभावनांचा तरंग त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि त्यांनी इतकं उत्तम उदाहरण दिलं की जुन्या काळात सुद्धा आपल्याकडे आरसा पण नंतर आला, त्याच्या आधी कोणीही म्हणजे पाण्यामध्येच प्रतिबिंब बघत असत स्वतः कसं दिसतो हे समजायला. आणि म्हणून त्यांच्याकडनं हे असं इतकं सुंदर चित्र, पाण्यात बघणारी एक स्त्री आहे आणि ती स्वतःपेक्षा मला वाटते तिचं प्रतिबिंबच जास्त प्रतिमा उत्कट म्हणतो तसं निघून आलेलं आहे. आणि ते म्हणाले की तुम्ही तुमच्या मनातल्या भावभावना या पुस्तकामध्ये कवितांमधनं टाकल्या आहेत. स्वतःचं चित्र देण्यापेक्षा तुम्हाला जे वाटतं किंवा तुम्हाला त्या कवितातनं जे द्यायचं आहे त्याचं चित्र तुम्ही मोठं केलेलं आहे. आणि अशा हिशोबाने ते सेल्फी हे नाव एकदम समर्पक आहे हे त्यांनी समजावल्यावरती मला एकदम पटलं. खरंय. आणि आपण ज्या वेळेला ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे पाहतो किंवा जातो त्यावेळेला आपल्याला हा जो आरसा दिसतो, निसर्गाचा आरसा जो दिसतो, तो कुठेतरी मनातले भाव प्रतिबिंब होताना दिसतात. एक अस्थिर चंचल मनाला पाण्याची उपमा दिलेली दिसते आणि हा किती एक थॉटफुल प्रोसिजर ती आहे ती आपल्याला कळते. तुम्ही आत्ता सेल्फी या कवितेचा उल्लेख केला तर ती आमच्या प्रेक्षकांना वाचून दाखवा ना. जरूर. प्रेक्षक हो, कविता प्रत्यक्ष ऐकणं हाही एक वेगळा अनुभव असतो आणि त्या अनुभवातनं आपण खूप समृद्ध होत असतो. कारण आपल्याला नेमकं कवयित्रीला किंवा कवीला काय सांगायचंय ते त्यांच्याच भावनेतनं शब्दांमधनं अधिक स्पष्ट कळतं. कवितेचं नाव आहे सेल्फी. मान किंचित तिरकी करून वेगवेगळ्या कोनातून, हात जरासा लांब धरून डोळ्यांच्या कोपऱ्यातून, स्वतःच जोखून पाहताना रोखून, चौकटीत पकडून सर्व दूर पसरून, हव्याशा कौतुकात बनवलेल्या चित्रात, स्वतःच्याच शोधात, सेल्फ गवसलेली ही सेल्फी म्हणजे सेल्फ आय सेल्फी. खरंच आहे की स्वतःमध्ये कुठेतरी गवसणं. आणि आजकाल असं झालंय ना की समाज माध्यमावर व्यक्त व्हायचंय म्हणून जोरजोरात व्यक्त होताना मंडळी दिसतात, पण कुठेतरी शांतपणे आपल्यातही डोकावायला हवंय हा एक विचार आपल्याला ह्या निमित्तानं करावासा वाटतो. आणि तो करत असताना आपल्याला या पुस्तकाचा नक्कीच हातभार लागू शकतो. तुमच्या पुस्तकामध्ये अनेक प्रासंगिक कविता आहेत, म्हणजे एखाद्या सणावाराची आहे किंवा एखाद्या व्यक्तिगत अनुभवाची आहे. तर हे इतकं छान मनातलं व्यक्त होत असताना शब्दांचं संचित कुठून घेतलं? फार चांगला प्रश्न विचारलास. म्हणजे तुझं कौतुक वाटतं मला ह्याच्यासाठी. अर्थात यासाठी कोणीही म्हणेल तसंच आहे की आपल्यावरती जे संस्कार होतात ना लहानपणी ते फार महत्त्वाचे असतात. आणि अर्थातच माझे आई बाबा
म्हणजे दोन गोष्टींसाठी मला त्यांचं कौतुक वाटतं. फार जुन्या काळातले नसले तरी सुद्धा दोघेही नोकरी करत असून सुद्धा माझ्या आईला पुस्तकाचं आणि वाचनाचा अतिशय म्हणजे मोठा छंद म्हणा, हौस म्हणा. म्हणजे खायला नसलं तरी चालेल पण पुस्तक वाचायला पाहिजे इतकी पुस्तकं घरामध्ये. आणि बाबांना म्हणजे चित्रपट बघायचं किंवा चित्र काढायचं आणि त्याच्यातनं काहीतरी समजावून सांगायचं. तर अशा दोन्हीकडनं मला या गोष्टी मिळत गेल्या. त्याच्यामुळे मला चित्र आणि पुस्तकं किंवा शब्द आणि भाषा याच्यावरती प्रेम लहानपणापासून झालं. याच्या पुढे आणखीन दोन प्रसंग मला मुद्दाम सांगायचे वाटतात. नक्की सांगा. जे घरातनंच म्हणजे आपल्याला माझ्या आईकडचे मामा, मामी, मावशी हे सगळे लोक बऱ्यापैकी शिक्षक आहेत. बरोबर. आणि तेव्हा ना मॅजेस्टिक गप्पा व्हायच्या पार्ल्याला. तर तो 8 दिवसांचा म्हणजे संध्याकाळचे ते 3 तास आमचे ठरवून ठेवलेले असायचे की तिथे जायचं. म्हणजे तिथे डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर आनंद नाडकर्णी, पुष्पा भावे, म्हणजे त्या काळात मला कळतच नसतील इतकी मोठी माणसं, त्यांचे विचार आणि खूप वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या भाषा आणि वेगळ्या प्रभावाने ते बोलायचे. तर ते संस्कार होत गेले. आणि दुसरं एक सांगावं असं वाटतं म्हणजे बाबा आमटे आणि त्यांची फॅमिली जे आनंदवनमध्ये राहतात, तिथे मी 8वी 9वीत असताना म्हणजे फार लहानपणी म्हणायला लागेल, यांच्याच बरोबर मी आनंदवनात श्रमसंस्कार शिबिर त्यांनी ते दरवेळेला घेतात दरवर्षी. तिथे पु ल देशपांडे आणि त्यांची फॅमिली खूप मोठी मोठी माणसं येऊन काही वेगळे विचार मांडत असत. तर सोमनाथ प्रकल्पामध्ये आता सध्या जर का कोणी गेला तर तिथे जे धरण बघायला मिळतं, ज्याचे फोटो मी बऱ्याच जणांकडनं बघते, ते बांधण्यामध्ये थोडासा छोटासा हातभार आमचा असावा तेव्हा, कारण आम्ही तेव्हा ती दगड तिथे बांधून ते धरण बांधलं, खारीचा वाटा. तर त्याच्यामुळे या दोन गोष्टी तिथे ना सकाळी फार लवकर उठून शिस्त म्हणून शिकवणं आणि वी शॅल ओव्हरकम, हम होंगे कामयाब अशी गाणी म्हणून घ्यायचे. तेव्हा हे गाणं म्हणायचे. म्हणजे मला वाटतं संघाचं वगैरे असेल. गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो. अरे वा. म्हणजे असे संस्कार जर का त्या आपल्या घडणीच्या वेळात तुम्हाला लाभत असतील तर म्हणजे तू जो प्रश्न विचारतेस त्याच्यासाठी की मनात एक इच्छा येणं ही गोष्ट असते, पण ती पूर्ण करण्याकरता ध्यास लागतो, खूप मेहनत करावी लागते, पण शेवटी ती गोष्ट मिळते आपल्याला. खरंय. आणि ह्या सगळ्यामध्ये प्रेक्षक हो एक आपला स्वतःचा म्हणून एक जाणीवेचा कप्पा असतो आणि ती समृद्ध करणारी एक इमारत असते, ती म्हणजे शाळा आणि त्या शाळेतले शिक्षक. तर ह्या सगळ्या प्रवासात त्यांचा किती वाटा आहे? जसा या सामाजिक भोवतालाचा आहे तसा त्यांचाही वाटा आहे का? नक्की. आमची शाळा चोगले हायस्कूल जी श्रीकृष्णनगरमध्ये आहे, पूर्णपणे मराठी मीडियम, मराठी शाळेतनं शिकलेली आहे मी. आणि आमच्या कॉलनीतच राहणारे बरेचसे शिक्षक होते, म्हणजे त्यांची मुलंही आमच्या शाळेत वेगवेगळ्या इयत्तांमध्ये शिकत असणार. त्याच्यामुळे अगदी घरगुती वातावरण होतं. आणि ज्या मराठी आणि इंग्लिश शिकवणारे जे शिक्षक होते, बऱ्याचदा बाईच होत्या जास्त करून, पण आमचे मुख्याध्यापक होते जोगळेकर सर. अगदी हल्ली सांगायचं म्हणजे मी मराठीतून शेक्सपियर हे आशुतोष जावडेकर जो झूमवरती ऑनलाईन प्रोग्राम घेतात 3 दिवसाकरता, तो केला होता मी अटेंड. आणि तेव्हा मला आठवलं की त्या शेक्सपियरनी जी सॉनेट्स लिहिली होती ती तेव्हा आम्हाला आमच्या मुख्याध्यापकांनी येऊन शिकवली होती. आणि तेव्हा आम्हाला कळलं होतं की हे बाई आपल्या काहीतरी आवाक्याच्या पलीकडचं काहीतरी आपल्याला समजणार नाही, ज्या अर्थी हे सर शिकवतात. पण त्या गोष्टी अजूनही लक्षात आहेत. म्हणजे नक्कीच त्यांचा खूप मोठा वाटा आहे. खरंच आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत प्रेक्षक हो. सख्यांनो, आपल्याला अजून संवाद साधायचा आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये. आपल्याशी आता संवाद साधता आहेत रुपेश गुजराथी नाशिकहून. नमस्कार, बोला. हा मॅडम, मी रुपेश गुजराथी बोलतोय. मी नमस्कार. सिन्नर जिल्हा नाशिकहून. माझा असा प्रश्न आहे की मॅडमनी जो हा कविता संग्रह सांगितलेला आहे, हा कविता संग्रह ऑडिओ व्हर्जन मध्ये अवेलेबल आहे का, आणि याचे प्रकाशन कुठे आहे, आणि हा कुठे? कारण इकडे ग्रामीण भागामध्ये बरेचसे संग्रह पुस्तके भेटण्यात खूप अवघड असते, तर त्याचा डिटेल उल्लेख करावा जेणेकरून आम्ही त्याचा लाभ घेऊ शकतो. ठीक आहे. नमस्कार दादा, फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तेवढ्या दूर ठिकाणून तुम्ही कवितेसाठी प्रेमाने आणि पुस्तक कुठे मिळेल हे विचारताय. हे पुस्तक आहे, हे ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे.
त्याच्यामुळे ग्रंथालयाच्या दादरच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हे पुस्तक मिळू शकतं. आणि ऑडिओ व्हर्जनमध्ये अजून हे पुस्तक आलेलं नाही आहे. पण जर का तुम्ही तुमचा पत्ता किंवा म्हणजे मी बऱ्याच लायब्ररीना हे पुस्तक पाठवलेलं आहे, त्याच्यामुळे मी हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन, जर का तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव कळवलं तर. नाहीतर ग्रंथालयामध्ये नक्की मिळेल हे पुस्तक, दादरमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये. नक्कीच. आपण आता एक आगळ्या-वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत, कारण तुमच्याच पुस्तकातल्या एका कवितेचा संदर्भ घेऊन मला बोलायला नक्की आवडेल. अक्षय राहू दे रेशीम नाते मैत्रीचे, रंगीत बंध आपुलकीचे, अलोट प्रेम हृदयाचे, निर्मल सौख्य मनाचे, असं म्हणत तुम्ही अक्षतृतीयेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण मुळात मैत्रीचं नातं हे खूप महत्त्वाचं असतं. तर ह्या मैत्रीच्या नात्यातनंच तुम्हाला एक प्रसिद्ध गीतकार कवी गुरु ठाकूर यांचा शाळेतल्या मैत्रीपासूनचा तुमचा जो संबंध आहे तो, आणि ते प्रस्तावना लेखनापर्यंत, आणि अर्थात पुस्तक प्रकाशनाचे प्रमुख पाहुणे म्हणूनही ते उपस्थित होते. तर हा प्रवास आमच्या सख्यांना सांगा ना. जरूर. गुरु आमच्या शाळेत होता आणि आमच्या बॅचलाच आम्ही एकत्र 10वी पास झालो. अर्थात त्यावेळी मुलं आणि मुली अजिबात बोलत नसत, त्याच्यामुळे आमच्या शाळेत असताना काहीही चकार म्हणजे काहीच संबंध नव्हता. तो माझ्या भावाचा खूप चांगला मित्र आहे आणि त्याने खूप मेहनतीने आणि धडाडीने खूप मोठा माणूस तो आज जो बनला आहे. त्याच्यानंतर आम्हाला जवळजवळ आमच्या 50च्या आसपास असेल, आम्ही शाळेत रियुनियन केली तेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं मी आणि माझी बहीण तुझे फॅन आहोत गुरु. तर तो इतका शांतपणे हसला आणि म्हणाला की म्हणजे आपण पहिले मित्र आहोत, तुम्ही फॅन आहात. म्हटलं तसं नाही, खूप मोठा आणि तुझ्या सगळ्या प्रत्येक कविता शब्द म्हणजे आमचं लक्ष असतं तो जेव्हा काही टाकतो. आणि चित्र पण फार छान काढतो गुरु, जेवढे चांगल्या कविता लिहितो. माझ्या कवितेचं पुस्तक करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा तोपर्यंत गुरुला माहीत नव्हतं की मी काही लिहिते किंवा असं काही. एकदा त्याचं आमच्या कॉलनीमध्ये लाईव्ह मुलाखत होती आणि गुरुला मी म्हणजे ऑनलाईन OTTवरती बऱ्याचदा ऐकलं असेल, पण प्रत्यक्ष ऐकल्याची मला कधी संधी मिळाली नव्हती. तर मी ते ऐकल्यानंतर त्याच्यावरती लिहिलं आणि म्हणाले की हा गुरु कूल आहे आणि त्याच्या वाचनात नाही आलं हे. खूप म्हणजे जवळजवळ एकदम महिन्यानंतर त्याने वाचलं आणि मला म्हणतो, अरे वा तुझ्यात एक दडलेला लेखक आहे. म्हटलं बाबा लेखक नाही, पण मी घाबरत सांगते की मी कविता करते. कारण तू एवढा मोठा कवी आहेस तर तुझ्यासमोर मी कविता करणे कसं सांगणार. तर तो म्हटला नाही म्हणे चांगलं आहे, मला आवडलं म्हणजे, आणि कविता बरेच जण करतात. तर म्हटलं आता असं आहे की माझं एक पुस्तक येऊ घातलंय आणि त्याच्यासाठी मी वैभवला सांगितलंय, वैभव जोशीला, पण मी त्या कविता तुला पाठवू का. म्हटलं तू वाचून सांगशील मला की तुला काय वाटतात, कशा वाटतात त्या कविता. म्हणजे माझं हे धारिष्टच म्हणायला पाहिजे खरं तर. मैत्रीचं धारिष्ट मैत्रीमुळे पण म्हणजे मी विचारू शकले त्याला आणि तो अतिशय शांतपणे म्हणाला की हो पाठव ना. आणि त्याला मी ती कवितेची पूर्ण जी पानं होती 80-100 ती त्याला पाठवली. आणि नंतर विचारायचं परत काही मला जमलं नाही की काय बघितलीस का रे, वाचल्यास का रे वगैरे. हा एक दिवशी नंतर मला म्हणतो की म्हणे मी खूप दिवस बघितल्या नव्हत्या तुझ्या कविता, मी आता वाचायला घेतल्या आहेत. तर मी म्हटलं हा काहीतरीच बघतोय. म्हटलं काय वाचलंस रे. तर म्हणे सांगू का तुला, पाऊस मला खूप आवडतो आणि पावसावर तुझ्या इतक्या कविता आहेत त्याच्यात, आणि सगळ्या सणांवरती वगैरे पण लिहिलेस. म्हणजे तो वाचत होता पुस्तक, तो सिक्वेन्सली सांगत होता. आणि मग म्हणाला की तुझ्या कविता मला आवडल्या आहेत. तर म्हटलं ही बस तू एवढं बोललास हेच माझ्यासाठी मोठी पावती आहे. आणि त्यांनी मला 2 पानं भरून त्याचा प्रतिसाद लिहून दिला. त्याच्यामध्ये माझ्या कवितेचे काही शब्द, काही वाक्य घेऊन त्याला ती कविता का आवडली. आणि त्याच्यात त्यांनी अगदी शांतपणे लिहिलं की तू प्रत्येक गोष्टीकडे इतक्या पॉझिटिव्हली बघतेस की प्रत्येकाच्या आयुष्यात चांगलं वाईट प्रत्येकाला दिलेलंच असतं, पण त्यातनं आपण कोणत्या चांगल्या गोष्टी कशा बघायच्या आणि त्याच्यातनं काय शिकायचं, कुठेही निराशेचा सूर नाही. ही गोष्ट म्हणे तुझ्या कवितांमधनं अगदी कोणालाही आनंद देणारी आहे. आणि त्यांनी फार छान लिहून दिलं माझ्यासाठी त्याचं मनोगत. त्याच्यानंतर अर्थात वासुदेव दादांनी काढलेली चित्र आणि मुखपृष्ठ केलंय म्हटल्यानंतर तो म्हणाला, म्हणे मला तुझ्या भाग्याचा हेवा वाटतोय म्हणे, म्हणजे दादांनी तुला चित्र काढून. तर मी म्हटलं गुरु असंच आहे आणि प्रकाशन ग्रंथालयाकडनं करणार आहेत, तर मुंबईतच करणार आहे. तर दादांना विचारलंय, ते हो म्हणालेत. तर ती तारीख तुलाही जमवतो आणि तूही आलास तर मला आवडेल. आणि त्याने एकदम सहज होकार दिला. तो गावाबाहेर होता आणि मी त्याला तारीख सांगितली. मला म्हणाला पुढचे 3 दिवस मी नाहीये. म्हटलं मला माहित नाही तू त्या दिवशी इथे पाहिजेस, पण तो होता माझ्या प्रकाशनाला होता.
आणि फार मनापासून आणि खूप चांगलं बोलला आहोत. खरंच तो गुरुकुल आहे. खरंच त्यावेळच्या त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या की कविता ही चहासारखी असते, प्रत्येकाची छान असते पण प्रत्येकाची चव वेगळी असते. त्या कवितेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन त्या निमित्तानं आपल्याला लक्षात येतो. आणि आता आपल्याला एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर यांनी फोन केलाय. नमस्कार, बोला. नमस्कार. आज आलेल्या मान्यवर ताई आणि आजच्या उद्घोषिका निवेदिका खूप छान संवाद चाललेला आहे. दोघी एकमेकांना समजून सुसंवाद साधतायत. मला वाटतं हे खूप छान आहे आमच्या दृष्टीने. माझा प्रश्न असा आहे की शर्मिलाताई आपल्या लिखाणामध्ये आणि साहित्यामध्ये समाजातील जे उपेक्षितांचे अंतरंगी ज्यांना आपण म्हणतो की जो अगदी उपेक्षित घटक आहे त्याची निरीक्षणाचं प्रतिबिंब आपण नोंदवलेलं आहे का आणि ते कशा पद्धतीने? आणि दुसरं मला असं विचारायचं आहे की हे लिखाण करताना किंवा कविता करताना तुम्हाला असा एखादा कामाच्या समाधानाचा क्षण म्हणा, तसेच एखाद्या मान्यवराने दिलेली दादही ऐकायला नक्की आवडेल. मनपूर्वक शुभेच्छा. खूप प्रेरणादायी मुलाखत घेतली जात आहे. त्या ताईंनाही पूर्वाताईंनाही मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गोष्ट जरी खरी असली आपल्या समाजामध्ये, स्त्री पुरुष किंवा वर्ण किंवा उपेक्षित असं ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी इक्वॅलिटीला मानते. प्रत्येक गोष्ट समान आहे असं माझं एक मत आहे आणि मी कोणत्याही गोष्टीमध्ये ऑप्शन्स घेत नाही. त्याच्यामुळे मी अगदी नाईलाजाने म्हणेन, पण मी अशा गोष्टींवरती विचार करून अशी वेगळी काही कविता लिहिलेली नाहीये किंवा ती या पुस्तकात नाहीये. दुसरा प्रश्न तुमचा की जगताना आपण जे बरेच वेगवेगळे प्रसंग बघतो किंवा आपल्याला ज्या गोष्टी आवडलेल्या असतात छोट्या मोठ्या, ज्या आपल्याला स्पर्शून जातात, त्या माणसाला पोहोचवणं असा एक नंतर म्हणजे मी फावल्या वेळातला तो उद्योग सुरू केला असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्या कार्यावरती किंवा बघितलेल्या कोणत्या गोष्टींवरती मला जे वाटतं ते कळवणं आणि त्यांच्याकडनं दाद मिळणं हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. आणि या निमित्ताने बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांशी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सुद्धा अशा भेटी पण झालेल्या आहेत. तर त्याचा मला खरोखर मी त्याच्यासाठी कृतज्ञ आहे या अशा क्षणांसाठी. आणि असा एखादा क्षण आला का शर्मिलाताई की आज खूप छान कविता लिहिली गेली आणि खरंच एक मनाला समाधान मिळालं, मनाला आपल्याला स्पर्शून गेलं समाधान? कारण प्रत्येक वेळेला आपलाच गाणं, आपलंच लिहिणं आवडतं अशातला भाग कधीतरी एखादाच आवडतं. तर तसा काही क्षण आला का तुमच्या वाट्याला? हां, म्हणजे साध्या ज्या कविता लिहिल्या गेल्या त्याच्यामध्ये मला असं वाटत नव्हतं की मी काही वेगळं लिहिते, कारण ते प्रत्येकाला समजत होतं. पण काही काही व्यक्तिचित्रणं लिहिली आहेत मी. उदाहरण द्यायचं झालं तर अगदी लहानपणापासूनचं सगळ्यांचंच प्रेम असणार आमच्या वयाच्या स्मिता पाटील, आणि ती फार लवकर हे जग सोडून गेली. त्याच्यामुळे त्याच्यानंतर कोणती आवडलेली अभिनेत्री हा प्रश्न विचारला तर ती जागा अजूनही खाली आहे. तसंच व्हॅन गो म्हणून जे चित्रकार आहेत अतिशय प्रसिद्ध, त्यांचं चरित्रात मी काही गोष्टी वाचल्या होत्या, तर त्या व्यक्तिचित्रावरती कविता लिहिलेली आहे ह्या कवितेच्या पुस्तकामध्ये. आमरी म्हणून जी आपल्या भारतातली होती चित्रकार, तिच्यावरती ते नाटक झाल्यानंतर लिहिलेली आहे. जॅकी श्रॉफवरती लिहिलेली आहे, अमिताभ बच्चन यांच्यावर लिहिलेली आहे, गुलजार सरांना पत्र लिहिलेली आहे. तर हे लिहिल्यानंतर खरोखर समाधान वाटतं की आपल्याला जे कळलंय त्या माणसाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, ते आपण आपल्या शब्दात उतरवलंय आणि ते खरोखर सगळ्यांना वाटतं की हा आमच्या मनातलंच लिहिलंय. अरे वा. आम्हाला एखाद दोन कवितांचा आस्वाद घ्यायला नक्की आवडेल या निमित्तानं, विशेषतः स्मिता पाटील यांच्याबद्दलची. कारण तुमच्याच पिढीचं नाही तर ते आमच्याही पिढीचं तितकंच प्रेम आहे. नक्कीच. मंडळी, काही व्यक्तिमत्व ही कालातीत असतात. त्यांची कला, त्यांचं असणं, त्यांचं नुसतं आपल्या समोरनं चलचित्रासारखं जाणं हे सुद्धा आपल्या मनाला भावणारं असतं. आणि आता त्याचं शब्दचित्र आपण ऐकूया प्रत्यक्ष कवयत्रीच्याच मुखातून. स्मिता पाटील एक तीच, स्मिताच. बोलकं अस्तित्व, भोकऱ्यासारखे बोलके डोळे, बंदिस्त तरीही बोलके ओठ, पाठमोर तरीही निर्णायक धाडस, जगापेक्षा वेगळं करारी व्यक्तिमत्व, झोकून देणारं वेडात, आकंठ बुडलेलं प्रेमात, जगण्याला ओवणारं स्वप्नात, स्वतःला जपलेलं हळवं मन, तरीही
सतत घेरलेलं अबोल एकटेपण, आगळं वेगळं अस्वस्थ वादळ, एकटीच स्मिता. अरे वा, खरंच आहे की कशा पद्धतीनं अगदी डोळे मिटून जर का विचार केला तर एक प्रकारे आपल्याला हा सगळा एक व्यक्तिचित्राचा भाव लक्षात येतो. बऱ्याचदा चित्रकार हे शब्दांविना बोलत असतात, रंगरेषांमधनं बोलत असतात, पण त्या रंगरेषाकारांना शब्दात पकडण्याकरता कोणता तुम्हाला त्याचा कशा पद्धतीनं अभ्यास करावा लागतो याचा एखादा नमुना ऐकवाल का आम्हाला? चित्रकाराचं व्यक्तिचित्र नसणारी कविता. चित्रकाराचं बघा कशी गंमत असते ना की आपल्याला एखादा चित्रकार आवडतोय, आपल्याला एखादं चित्र आवडतंय, आपण चित्र अनेक पाहत असतो, भोवताली फिरत असताना सूर्योदय सूर्यास्त हे सुद्धा निसर्गाचं चित्र आपल्याला पाहत असतो, दिसत असतं, पण शब्दात मांडायचं म्हटलं की त्याला एक ठहराव लागतो, त्याला एक स्थैर्य लागतं आणि तेच आपल्याला या कवितांमधनं आलेलं दिसतं. दोन्ही कविता आवडणाऱ्या आहेत, पण मी व्हॅन गो या कविता जवळजवळ 2-3 पानी कविता मोठी आहे, त्यातला थोडासा भाग वाचून दाखवते. नक्की. ही सगळी जण मला वाटतं वयाच्या 30 ओलांडल्यानंतर आणि फार कमी वयामध्ये त्यांनी त्यांचं जीवन सोडून त्यांना ही जग सोडून गेलेले आहेत, पण तेवढ्या ह्याच्यात बरंच काम केलं आणि प्रत्येकाला त्यांच्या मरणानंतर प्रसिद्धी जास्त मिळालेली आहे. तर त्यांनी एक म्हणजे त्या व्हॅन गोनी चक्क एक दुर्मिळ पत्र मला लिहिलं असं समजून मी हे लिहिलेलं आहे. ते म्हणतात, मी तसा मनस्वी फार अबोल तसा एकाकी, माझा छोटा भाऊ थिओ जन्मभर पुरली त्याची वडिलकी. हां, तसा तर 40शीत पण नाही पोचलो ग मी, मनातल्या दानवांच्या द्वंद्वामध्ये कोलमडून हरलो होतो ग मी. चित्रकलेशी ओळख जरा उशिरा झाली, स्वतःच प्रयत्न करत करत चित्रांची गट्टी जुळली. पुढील फक्त 9-10 वर्षामध्ये 2000 तरी चित्र काढली, यातील 900 तैलचित्र एकूणात सगळी बरी काढली. बरी अशासाठी म्हटलं कारण जिवंतपणी फक्त एकच चित्र विकलं गेलं आणि दुनियेने बेडा आहे म्हणून सतत दुर्लक्षलं. गरिबीत पिचलेला, भिंतीत खचलेला, पण मरणोत्तर मात्र प्रसिद्ध जागतिक कीर्तीचा चित्रकार असा नावाजलेला. तुला निसर्ग बघताना माझी आठवण येते ना? मला माहिती आहे आपल्या आवडी कशा जुळतात ना. त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या चित्रांची नावं आहेत जी निसर्ग चित्र आहेत. अरे वा. त्याच्यानंतर लिहिले, माझ्यातल्या माझं मी पण सोनेरी प्रभेने सजवणारी, मनाच्याच का शरीराच्या आजारालाही विसरणारी. चित्रदालनातला शहाणा रस्ता चित्रात कसा चुकला ग, या पिवळ्या रंगातला तजेला देत कुंचलाही कसा थकला ग. अरे वा. मी जगताना थोडा हरलो, मी स्वतःच जग जिंकलो, मी मेल्यानंतर अजूनही चित्रातून मात्र उरून टिकलो. वा. का वासुदेव कामत यांनी तुमच्या पुस्तकाला मुखपृष्ठ केलं आणि रेखाचित्र काढली याचं मूर्तिमंत उदाहरण. कारण स्वतःलाही त्यातलं काहीतरी कळावं लागतं, त्यातलं थोडंफार आपल्यालाही वेचता यावं लागतं. कारण पारिजातकाचा सडा पडलाय पण तो उचलायचा का टाकून द्यायचा हे कळलं नाही तर त्या पारिजातकाचं सौंदर्य कसं अनुभवणार, तशी परिस्थिती आहे. आता आपल्या हा सगळा कार्यक्रमही आपले प्रेक्षक खूप छान पद्धतीनं टिपतायत. त्याच्यातीलच अजिंक्य गोळे यांनी बदलापूरून आपल्याशी संपर्क केलेला आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. मला असं विचारायचंय की तरुण पिढीला या पुस्तकाच्या माध्यमातून काय सकारात्मक संदेश देता येईल याविषयी आधी काय सांगू शकाल? नक्की. तरुण पिढी ऑलरेडी आमच्या सगळ्या पिढ्यांमध्ये सुद्धा अतिशय हुशार आहे या मताची मी आहे. त्यांना वेगळा काही संदेश द्यायला नको, पण आपण जे आपली संस्कृती जतन केलेली आहे, आपले उत्सव केलेले आहेत, आपली नाती आहेत, आपली मैत्री आहे, आपण एकमेकांवरती जी परस्पर सुहृदानी जमलेली प्रीती आहे, हे नातेसंबंध जपवणं आणि टिकवणं मला वाटतं आयुष्याचा सगळ्यात मोठा गाभा हाच आहे. आणि हा तरुण पिढीला कळलेलाच आहे, कारण ते जेवढे त्यांच्या घरच्यांना फॅमिलीला सांभाळतात तेवढेच ते त्यांच्या जगातल्या बाहेरच्या मोठ्या विश्वाला सुद्धा त्यांच्या आवाक्यात घेतात. आणि तोच संदेश तुम्हाला या प्रत्येक कवितेतनं मिळेल की नाती आणि आपल्या मनातले जे संवेदना आहेत त्या टिकवून ठेवल्या पाहिजेत आणि प्रत्येकाशी आपण मदतरूप राहिलं पाहिजे. खरं आहे की आपल्याला जोडून राहता आलं पाहिजे. जुन्यातलं सोनं वेचून ते भविष्याकडे देण्याची प्रक्रिया ही अविरतपणे चालू राहिली पाहिजे. आणि प्रेक्षक हो, अशीच आपली सुद्धा संवादाची ही अविरत प्रक्रिया सुरू राहणार आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण गप्पा मारतो आहोत शर्मिला भट यांच्याशी आणि जाणून घेतोय त्यांच्या कवितेचा प्रवास. आणि कवितेचा प्रवास जाणून घेत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते म्हणजे या निमित्तानं त्यांच्या ज्या मोठ्या लोकांशी, समाजमान्य अशा काही मंडळींशी भेटीगाठी झाल्या त्यांच्याबद्दल त्यांनी व्यक्तिचित्रणातल्या काही कविता आपल्याला वाचून दाखवल्या. मी पुन्हा एकदा त्यांना अशीच रिक्वेस्ट करणार आहे आणि एक विनंती पुन्हा एकदा अशी आहे मॅडम की आम्हाला तुम्ही जी अमिताभ बच्चन यांचं व्यक्तिचित्र बद्दल जी कविता केलेली आहे ती आमच्या प्रेक्षकांना वाचून दाखवा. जरूर. श्री अमिताभ बच्चन सर हे या म्हणजे शतकामधले महानायक म्हणून सगळ्यांनाच्या आवडीचे आहेत आणि त्यांच्याबद्दल फक्त 2 शब्द आधी सांगते. मुंबईत जन्म घेऊन त्यांच्या जुहूच्या घराजवळ कॉलेजमध्ये असून नोकरीला त्या बाजूला असून सुद्धा हा माणूस इतका मोठा आहे की तो आपल्या आवाक्याबाहेरचाच असेल म्हणून कधीही त्यांच्या भेटीसाठी असं काही विचारसुद्धा न केलेली मी आणि या इतक्या थोड्या कालावधीमध्ये वर्षामध्ये त्यांच्या इतक्या जवळ पोचलेली मी याचा हा पूर्ण प्रवास तुम्हाला जरूर सांगेन मी. आधी त्यांच्यावरती म्हणजे ते मला माहिती असेल की त्यांना कुलीच्या वेळीचा ॲक्सिडेंट झालेला, त्याच्यानंतर जो त्यांना पुनर्जन्म मिळाल्यासारखं आपण समजतो आणि ते दर रविवारी त्यांच्या जलसा या घराच्या गेटवरती येऊन बऱ्याच जणांना फक्त हात हलवतात 2 मिनटं आणि त्याच्या भेटी घेतल्या जातात. फक्त तेवढंच नाही, त्यांच्या वाढदिवसाला त्यांना भेटणं, KBCच्या वेळी त्यांना भेटणं, त्यांच्याकरता लिहिलेली पत्र त्यांना देणं आणि त्याच्यावरती त्यांची उत्तरं मिळणं, इतका अविश्वसनीय असा आमचा बंध तयार झालेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या 80व्या वाढदिवसाला जेव्हा कोविड नंतर शक्य नव्हतं भेटणं म्हणून मुद्दाम झूमवरती आम्हाला 1 तासाचा वेळ दिला होता आणि त्यावेळी आम्ही त्यांना 80 म्हणजे खूप मोठा पल्ला आहे तर त्यानिमित्ताने मी एक कविता लिहिली आहे, ती मी वाचून दाखवते. नक्की. एकच असतो अमिताभ बच्चन, एक असतो अब. हां, हे तर एकदम गोष्टीची सुरुवातीचे शब्द आहेत, पण ही गोष्ट वेगळी आहे. एकच असतो अमिताभ बच्चन. लहानपणापासून पिक्चर म्हणजे हा नक्की हे समीकरण असणारा, उंच लंबूटांग ढांगाच ताकद चालणारा, कानं झाकेपर्यंत डोक्यावरच्या झुलपांची स्टाईल ठेवणारा, पळणारा, नाचणारा, गाणारा, वेगवेगळ्या भूमिका करणारा, डायलॉग फायटिंग हे तर डाव्या हाताचा खेळ असं समजणारा एकच असतो अमिताभ बच्चन. वेगवेगळ्या पद्धतीने रंगीबेरंगी कपडे, स्कार्फ, रुमाल, टाय, गॉगल, टोपी, अगदी शूज आणि चप्पल हे सुद्धा वापरून स्वतःचा ठसा सोडणारा. वाहनांच्या बाबतीत तर हातगाडी, घोडा, सायकल, स्कूटर, बाईक, लहान मोठ्या कार, जीप, ट्रक, ट्रेन, अगदी विमानं सुद्धा लीलया दामटवणारा आणि फक्त हाताने थांबवणारा एकच असतो अमिताभ बच्चन. भारदार आवाजाप्रमाणे उजव्यासम डाव्या हातावरही वजन खेळवणारा, डोळे, ओठ, चेहरा हे सर्व बोलताना सहज पोचवणारा एकच असतो अमिताभ बच्चन. कधी देवालाही दरडावून नात्यासाठी भीक मागणारा, कधी चाहत्यांच्या प्रार्थनेवर देवालाही जिंकून येणारा, कधी आरशात डोकावत वेगळंच रूप दाखवणारा, कधी रडत हसवणारा, कधी हसत रडवणारा एकच असतो अमिताभ बच्चन. आपली गाणी आणि नाच फक्त आपल्याच खास ढंगामध्ये आठवणी बनवून ठेवणारा, सगळ्या प्रकारच्या उत्सवांमध्ये, शोमध्ये, जाहिरातींमध्ये सुद्धा डोकावणारा एकच असतो अमिताभ बच्चन. आपल्या बाबूजींच्या कविता आवडीने चालीत गाणारा, माता पित्यांबद्दल आदर, कुटुंबाबद्दल प्रेम बाळगणारा, संगीत, लेटेस्ट टेक्नॉलॉजी सतत शिकणारा, सोशल मीडियासह नवीन जमान्यामध्ये टिकून राहणारा एकच असतो अमिताभ बच्चन. लहान थोर प्रत्येक व्यक्तीला अति आदराने वागवणारा, चाहत्यांच्या प्रेमात ऋणी म्हणून दर रविवारी घराच्या गेटवर येऊन त्यांना भेटणारा, प्रत्येक लहान मोठ्या संकटामध्ये दान देऊन, मदतीचा हात देऊन, प्रसिद्धी न करत नामानिराळा राहणारा, क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांची आवड जपून त्यात गुंगणारा, या वयातही सतत कामात व्यग्र राहणारा, वयोपरत्वे बदलत जाणाऱ्या अशा अनेक भूमिका समरसून जिवंत करणारा एकच असतो अमिताभ बच्चन. 10 वर्षापासून दररोज ब्लॉग लिहून व्यक्त होणाऱ्या, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरती असणाऱ्या, 2 दशकांहून जास्त KBCच्या माध्यमातून लहान पडद्यावरून घराघरात
पोहोचणाऱ्या 50 वर्षांहून जास्त फिल्म जगतात कार्यरत असणाऱ्या चाहत्यांच्या प्रेमळ आग्रहास्तव सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्यासाठी वा. तरीही भेटण्यासाठी जन्मदिनी झूम मीटिंगवर तासभर गप्पा मारणारा या अबब कामगिरी करणाऱ्या अबब कलाकाराला अनंत शुभेच्छा. वा. एक काय म्हणूया, एखाद्यावरचं प्रेम हे कसं व्यक्त होऊ शकतं आणि ते प्रेम काही केवळ फक्त एका विशिष्ट भावनेचं नाही, त्याच्या पलीकडलं जाऊन काहीतरी आपण सांगतो आहोत. आणि प्रेक्षक हो, या प्रेमाबद्दल आणि ह्याबद्दल आता मी नक्की त्यांच्याशी संवाद साधणार आहे. एक फॅन क्लब असोसिएशन आहे आणि त्या सगळ्यातनं तुमचा जो काही संवाद झाला किंवा तुम्ही जी पत्र पाठवलीत त्या पत्रांना जी उत्तरं आली, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? जरूर. इथे पण मी तीच गोष्ट सांगते की जी गोष्ट आपल्या आवाक्याच्या पलीकडे असं आपल्याला वाटतं आणि आपण त्या गोष्टीचा विचार स्वप्नात सुद्धा करत नाही, पण ती गोष्ट व्हावीशी वाटत असेल ना, तर जसं शाहरुख खान म्हणतो की वो पुरी कायनात, सगळे त्या अशा गोष्टी घडून येतात आणि तुमच्या पदरात ते दान टाकलं जातं. तसंच झालं असावं. कारण माझा जन्म मुंबईतला, शाळा बोरिडीतली असली तरी कॉलेज आणि नोकरी जुहू एरियातली, जिथे अमिताभ बच्चन सर राहत होते इतकी वर्ष त्यांच्या जुन्या घरी. तर ते घर बाहेरनं बघायचं आणि बाहेरून त्यांना नमस्कार करायचा, म्हणजे एवढ्या आदरापूर्वक आपण त्याच्यासाठी एवढंच करू शकतो असं वाटत होतं. त्याच्यानंतर केबीसी सुरू झालं आणि ते छोट्या पडद्यावरती घराघरात यायला लागले, जिथे आपल्याला तो माणूस दररोज 1 तास दिसत होता तरीसुद्धा त्याला भेटू शकतो असं वाटत नव्हतं. आणि कमाल म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जे माझे सर आहेत ते स्वतःच म्हणाले की मॅडम तुम्ही इतके फॅन आहात तर तुम्ही केबीसीत का नाही जात? तर मी म्हटलं नाही हो सर, एवढी काही माझी प्रगल्भता नाही की मी केबीसीत त्यांच्यासमोर जाऊन बसीन. तर ते म्हटलं नाही नाही, ऑडियन्स म्हणून जाऊ शकता, बघायला मिळतील तुम्हाला. तर म्हटलं हां, हे माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण कसं करणार? तर आमच्या सरांनीच मला सोनी चॅनलच्या ह्याच्यातनं काय त्यांची ओळख होती आणि मी केबीसीमध्ये 9व्या सीझनमध्ये असेल, त्यांना 2017 सरांचा 75वा वाढदिवस तेव्हा होता आणि मी तिथे गेले. आता ह्याच्या पुढची जी गोष्ट आहे ना, ती तुम्ही सगळ्यांनी अगदी ऐकण्यासारखी आहे, की जी आपल्याला वाटतं की काय इतकं कसं सोपं झालं यांच्यासाठी. काही सोपं नव्हतं. तिथे गेल्यानंतर जे बघितलं ना, तर केबीसी या विषयावरती खूप काही बोलण्यासारखं आहे की ते खूप चांगलं मॅनेज करतात, एवढा क्राऊड येतो. तिथे आम्ही बघितलं जी माणसं आलेली यांनी ना हातामध्ये A, B आणि EF असं घेऊन बसले होते. तर ते फ्लोअर मॅनेजर विचारतात की तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे ते? तर मी म्हटलं AB नंतर CD येतं, EF कसं येईल? तर म्हणे AB म्हणजे अमिताभ बच्चन माहिती आहे, EF म्हणजे त्यांची एक्सटेंडेड फॅमिली. तर सर ब्लॉग लिहितात दररोज, दर रात्री डायरी जसं आपण लिहितो तसं. त्यांचा एक ब्लॉग आहे आणि त्याच्यावरती ते त्यांच्या मनात जे काही येतं त्या त्या दिवशीचं काही ते उतरवतात आणि दुनियेभरची लोक त्याच्यावरती हे आवडलं, हे चांगलं आहे किंवा त्याच्या स्वतःवरच्या प्रतिक्रिया पण देतात. आणि त्याच्यामुळे त्यांची जी जमलेली ती फॅमिली आहे त्यांना अमिताभ बच्चन सर एक्सटेंडेड फॅमिली स्वतःची असं म्हणतात, ज्यांना ते ABK EF. तर मी म्हटलं सरांना बघायचं होतं, तितकं तर झालं. केबीसीमध्ये 75वा वाढदिवस म्हणून खूप मोठं ग्रीटिंग कार्ड बनवून घेतलं आणि परत गेले. पहिल्यांदा गेले तेव्हा माहीत नव्हतं, म्हटलं अरे मला एक ऑटोग्राफ पाहिजे सरांचा. दुसऱ्यांदा गेले तेव्हा ते कार्ड दिलं आणि ते येऊन बोलतात तुमच्याशी, शांतपणे ऐकतात तुम्ही काय काय बोलताय ते, त्याच्यावरती त्यांच्या रिॲक्शन्स असतात आणि ते छोटे छोटे क्षण पण ते लक्षात राहतात किंवा त्यांना आपण जे काही दिलेलं असतं ते वाचतात प्रत्येक गोष्ट आणि आवडली तर त्याच्यावरती ते रिप्लाय पण पाठवतात. तर हा सगळा जो प्रवास आहे आपला, तो प्रवास कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे याची उत्सुकता, उत्कंठा तर आपल्याला आहेच. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा एकदा हा प्रवास जो आहे मंडळी तो आपल्याला अनुभवायचा आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त सखी सह्याद्री. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सखी सह्याद्रीमध्ये. आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण संवाद साधतो आहोत कवयित्री शर्मिला भट यांच्याशी आणि जाणून घेतो आहोत त्यांच्या कवितेचा प्रवास आणि या कवितेच्या प्रवासात त्यांना भेटलेल्या मंडळींविषयी, व्यक्तींविषयी त्या बोलता आहेत, ते आपण अधिकाधिक जाणूनच घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे शर्मिला ताई. शिवानंद वसेदर यांनी निपाणीहून फोन केलाय. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे
हा, मला सुद्धा कविता गाणी लिहिण्याची पहिल्यापासून आवड आहे. मी लिहितो, गाणी वगैरे म्हणत असतो. पण ह्याच्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारे मी गाणी किंवा कविता वगैरे लिहायची असेल तर आपण कोणत्या प्रकारे प्रॅक्टिस म्हणा किंवा काय बदल केले पाहिजे जेणेकरून माझी कविता गाणी वगैरे चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही मला काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे बघा मॅडम. तुम्ही स्वतः आधीच कविता करताय आणि गाणी लिहिताय, याच्यासाठी तुमचं खूप कौतुक. मी मार्गदर्शन करण्या इतकी कोणी मोठी नाही, पण एक गोष्ट जी मला अनुभवातनं आलेली आहे ती तुम्हालाही सांगते. आपण खूप वाचलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, माणसं वाचली पाहिजेत, आजूबाजूला घडणारे प्रसंग वाचले पाहिजेत. त्या प्रत्येक गोष्टीतनं आपण काही ना काहीतरी शिकत असतो आणि आपण जे अनुभवतो ना ते आपण त्याच्यातनं आपल्या शब्दांमधून आपण ते कुणाला तरी पोचवत असतो. जेव्हा ते समोरच्याला सुद्धा त्याचेच आहेत असं वाटतं कधी, जेव्हा आपण त्या गोष्टींची एकरूप होतो आणि त्याच्यासाठी आपली जी जाणीव आहे, म्हणजे पंचेंद्रिय जी आहेत आपल्याला सगळ्यांना नैसर्गिक दिलेली आहेत आणि थोड्या गोष्टी स्वाभाविक असतात आपल्या स्वभावाप्रमाणे, तर ते आपण टिपून घेत जातो ना जेवढ्या गोष्टी, तेवढ्या गोष्टी आपण त्या आपल्या म्हणजे वाचनाच्या कक्षा रुंदावल्यानेच आपलं ज्ञान वाढेल आणि त्याच्याप्रमाणेच ते चांगलं उतरेल असं मला वाटतं. या निमित्ताने ना मला एक आम्ही रेडिओला जेव्हा सुरुवातीच्या काय ट्रेनिंग सेशन्स करायचो त्यावेळेला आपल्या सगळ्यांचेच परिचयाचे श्रीराम केळकर हे एकदा म्हणाले होते की खिशात शब्दांची नाणी जेवढी छान असतात तेवढी आपला बोलण्याचा व्यापार समृद्ध होतो. तसंच आहे प्रेक्षक हो, जेव्हा आपल्याकडे शब्दांची संपत्ती असते त्यावेळेला आपण अधिकाधिक उत्तमोत्तम काम त्यातनं करू शकतो. आणि ह्या शब्दांचाच हात धरून तुम्ही अमिताभ बच्चन असेल किंवा इतर जे ज्येष्ठ मंडळींना तुम्ही भेटलात तिथपर्यंत पोहोचलात, तर तो प्रवास पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांकरता उलगडानं. हां, तर आधीच सांगितलं तसं KBCमध्ये त्यांना पहिल्यांदा बघितलं आणि त्यांना काहीतरी आपण देऊ का, तर त्याच्यात ना डेफिनेटली एक क्रिएटिव्हिटी हा पॉईंट आहेच की तुम्ही फक्त कविता लिहिता असं नाही, चित्र काढता किंवा त्याच्यातनं काहीतरी व्यक्त करता आणि 4 लोकांपेक्षा ती गोष्ट वेगळी असेल तर ती कोणाचंही लक्ष वेधून घेते. आणि त्यांना वाढदिवसाला किंवा इतर वेळेला ग्रीटिंग कार्ड देणं आता हे नेहमीचं झालं, काहीतरी वेगळं. म्हणजे त्यांच्या ते फोल्डिंग क्यूब्स असतात, त्याचं अमिताभ बच्चन हे पूर्ण नाव आणि त्याच्यात त्यांच्या सगळ्या पिक्चरची नावं अल्फाबेटिकली. जया मॅडम आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला जेव्हा 50 वर्ष झाली तेव्हा त्या दोघांसाठी एक कार्ड बनवून पाठवलं होतं. तर कमाल म्हणजे असं की ते आवडलं हे कळवलं सरांनी, त्याच्या खाली ते लिहितात जया ऑल्सो जॉईन्स मी इन थँकिंग यू. त्याच्यानंतर एकदा घुमर नावाचा पिक्चर आलेला, जेव्हा अभिषेकने त्याच्यात काम छान केलं एकदम, तर त्यात बॉल होता क्रिकेटचा चेंडू आणि मी सरांना भेटायला गेले KBCमध्ये तेव्हा रक्षाबंधन जवळ येत होतं. तर मी त्यांना रक्षा दिली होती, म्हणजे रक्षा म्हणजे कोणतीही बहीण कोणत्याही भावाला सुरक्षित राहण्याकरता देते तशा हिशोबाने. आणि अभिषेकला त्या घुमरवरती एक राखी करून दिली होती. त्याच्यावरती त्यांनी रिप्लाय केला की हे आवडले आणि अभिषेक हॅज कन्वेड थँक्स. म्हणजे ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, पत्र त्यांची खूप आलेली आहेत माझ्याकडे. 2 गोष्टी आणखीन सांगाव्याच्या वाटतात सरांच्या. सर 26/11 हे जे आपल्या गेटवे ऑफ इंडियाला 26 नोव्हेंबरचा जो आणि सगळं जे मनाला विदारक होणारा प्रकार होता तो, त्याच्यानंतर ते दरवर्षी तिथे एक प्रोग्राम करायचे. या एका वर्षी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी स्पेशली EF साठी रिझर्व्ड म्हणून सीट ठेवल्या होत्या आमच्यासाठी आणि आमच्या नावाने तिथे जागा राखून ठेवली होती की अमिताभ बच्चन सारखे स्पेशल गेस्ट आहे. आणि आम्ही तो पूर्ण प्रोग्राम बघितलेला, तिथेही त्यांची पूर्ण फॅमिली आलेली, त्यांनाही आम्ही अर्थात लांबून बघितलेलं त्यावेळेला. पण ही एक वेगळी गोष्ट आहे सरांकडून झालेली. आणि या गोष्टीसाठी मी सांगते, त्यांचे जे फॅन क्लबमध्ये काही काही ग्रुप्स आहेत, कलकत्त्याचा एक वेगळा ग्रुप आहे, चेन्नईचा आहे, मुंबईचा आहे, आणि ते लोक तुम्हाला मदत करतात. कोणती गोष्ट सरांपर्यंत पोहोचवायची असेल तर मी ते तिथे अडवून नाही ठेवत. बरोबर आहे, नाहीतर तुम्हाला कोणाला त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकणार नाही. आत्ताचा जो फोटो आपल्या प्रेक्षकांना दिसतो आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल? एकदम लेटेस्ट आणि हॉट मुवमेंट आहे. सरांनी KBCमध्ये जेवढे सूट वापरलेत त्यातले काही सूट ते 2022 पासून त्यांच्या EF ना गिफ्ट म्हणून देतात. तर आता प्रत्येकालाच वाटतं की आपल्याकडे असायला पाहिजे. तर मी म्हटलं की कुठे मिळणार आपल्याला सूट सरांचा, तर मी म्हटलं की मला तुमचा एखादा तो इथे अडकवता तो किंवा एखादा रुमाल मिळाला तरी चालेल, असं मी इच्छा प्रदर्शित केली होती. तर
ते आमचे जे ग्रुपमध्ये जे आहेत त्यांनी नावं पाठवलेली, त्याच्यात माझं नाव लिहून पाठवलेलं आणि सरांकडनं त्या नावानिशी यावर्षी सूट पाठवले. आता मागच्याच आठवड्यामध्ये माझ्या घरी आलेला आहे हा सूट. सरांनी केबीसी मध्ये घातलेला सूट आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण दुनियाभरच्या लोकांनी बघितलेल्या गोष्टी आहेत की छोटा माणूस जेव्हा स्वप्न बघतो, पैशाची असतील किंवा कशी कुठलीही, ज्ञानाच्या हिशोबाने किंवा थोडीशी स्वतःच्या इच्छा म्हणजे मनामध्ये धरून जेव्हा करतो ती पूर्ण होतात, तर ते स्वप्नपूर्तीचा तो कपडा आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी खूप वेगळं फिलिंग आहे आणि जे म्हणजे आयुष्यभराकरता कोणी देवासारखंच पूजेल. तर माझ्या मुलाला मी म्हटलं सुद्धा की त्यांच्याकडनं आलेली पत्र आणि जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या म्हणजे माझ्याकडचा खजिना तोच आहे जो मी तुला देऊ शकेन. खरं. आणि तो पूर्णपणे किल्लीने लॉक करून ती किल्ली माझ्या मुलाच्या हातात मी दिलेली आहे. कसा ना एक भावबंध ह्या निमित्तानं तयार होत असतो आणि सेल्फीच्या निमित्तानं ज्यावेळेला या पुस्तकाचं प्रकाशन झालं तर त्यावेळेला तुम्ही त्या अमिताभ बच्चनना पाठवलं होतं का? त्याच्यावरती काही तुम्हाला प्रतिक्रिया आल्या का? पुस्तक त्यांना मला स्वतः जाऊन द्यायचंय, त्याच्यामुळे माझी आणि त्यांची अजून भेट झालेली नाही. पण त्यांना कळवलेलं आहे की तुमची कविताही आहे त्याच्यात आणि मी जिथे कुठे जाते तिथे मी ती मोठ्या कौतुकाने आणि आदराने सगळ्यांना आवडतात. कारण मी जे लिहिलेले ते प्रत्येक शब्दासाठी सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्या पण मनात त्याच भावना आहेत. खरंय. आपण आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतो आहोत शर्मिलाताई, पण ह्या सांगतेकडे येत असताना मला एक अगदी तुम्हाला मनापासून विनंती करायची आहे की जाता जाता आमच्या प्रेक्षकांकरता तुमच्या आवडीच्या सेल्फीमधल्या 2 कविता वाचा ना. जरूर. आता सध्या पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे आधी येत नव्हता इतके दिवस तो आणि मग आल्यावरती तो काही थांबत नाही, पण त्याची खासियतच आहे ती नेहमी दरवर्षीच आहे. तर पावसासाठी लिहिलेलं एक कविता आहे. एक कविता नक्की वाचा आणि मग आपण सगळेच आजच्या ह्या भागामध्ये निरोप घेणार आहोत, पुन्हा भेटणार आहोत. तर तत्पूर्वी एक कविता वाचा पटकन. जरूर. पावसासाठीच आहे. बरसतोय कधीचा. पावसात निघालेले मुद्दाम भिजायला, मनातली गाणी स्वतःशी गायला. आकाशातून निळाई ओसंडून होती वाहत, ओलं मन भिजलेलं काबूत नव्हतं राहत. वणवा विजला उष्ण रंगांची रांगोळीही पुसली, नभातून बरसणाऱ्या धारांसाठी तृष्णेने आसुसली. मखमली नवीन साज लिहून अवनी हरखून सजली, कवळ्या पालवीची साद ऐकून गवत फुलेही तरारली. वा. खेळी जिम्मा पाऊस वारा डोंगर दरी आडून, हलकेच कधी मित्र डोकवे किरणांनी नभ सारून. धुक्याचा वलय गूढ उलगडे शोधित अंतरात, कोपरा भरून बरसतोय कधीचा हरवलेल्या मनात. वा. मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.